मित्रांनो, आज पुन्हा एकदा एका नव्या स्टार्टअपच्या आणि उद्योजकाच्या शोधात जुन्नर ते रत्नागिरी असा 7 ते 8 तासांचा प्रवास करून मी आलोय कांचन समीर चांदोरकर या महिला उद्योजिकेच्या जोशी फूड्स या व्यवसायाला भेट देण्यासाठी. कांचन ह्या लग्नानंतर मिस्टरांसोबत केनियामध्ये शिफ्ट झाल्या व तिथे मिस्टरांना कामामध्ये मदत करू लागल्या. परंतु कांचन यांचं BSc ॲग्रीचं शिक्षण झाल्यामुळे व गावाकडे स्वतःचा काहीतरी व्यवसाय करायची इच्छा असल्यामुळे ते परदेशातून पुन्हा गावी परत आल्या आणि सर्व कुटुंबियांच्या सोबतीनं जोशी फूड्स हा फूड ब्रँड स्टार्टअप सुरू केला. या स्टार्टअप मध्ये ते जवळपास मागच्या 10 वर्षांपासून पारंपरिक पद्धतीनं राजगिरा लाडू, फराळ, फरसाण असे 30 पेक्षा जास्त वेगवेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट्स बनवतात आणि त्यांची USP म्हणजे राजगिऱ्याचा लाडू. लाडू बनवण्यासाठी सर्वात आधी राजगिरा फोडून त्याच्या लाह्या बनवल्या जातात. नंतर त्या चाळून गुळाच्या पाकामध्ये मिक्स करतात व हे मिश्रण गरम असतानाच वेगवेगळ्या साईज नुसार लाडू वळला जातो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या या कंपनीत ग्रामीण भागातील 40 पेक्षा जास्त महिलांना रोजगार मिळत असून दिवसाला 15,000 एवढ्या राजगिरा लाडवांचं प्रोडक्शन केलं जातं. कांचन चांदोरकर यांच्या अपार मेहनत व कष्टामुळे आज त्यांच्या या व्यवसायाचा टर्नओव्हर 1.5 कोटींपर्यंत पोहोचला आहे. तर त्यांचा हा स्टार्टअप तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा.